हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आपण पाहतो की आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण कैरीचा वापर खूपदा करतो. जेवताना आपण तोंडी लावायला म्हणून कैरी खातो. तर काही लोक त्यांना जशी आवडते तशी मिठाबरोबर म्हणा की मिरची टाकून असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण कैरी खातो. कैरीचं लोणचं पण बनवून ठेवतात की वर्ष 2-2 वर्ष टिकतं. तर अशाच या कैऱ्यांपासून आपण एक आज पदार्थ बनवणार आहे. तो म्हणजे कैरीचा कोण मुरांबा पण म्हणतं, तर कोण आमच्या इकडे याला हे म्हणतात गुळांबा. तर हा गुळापासून आणि कैरीपासून बनवला जातो. तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा, तुम्हाला पण आयडिया येईल कसा बनवला जातो आणि खूप छान लागतो आणि खूप दिवस टिकतो तो एकदा जर बनवून ठेवला व्यवस्थित नीटनेटका बनवला तर. चला तर मग व्हिडिओ पुढे आपण कंटिन्यू करूया. या दोन्ही कैऱ्या मी पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि याची आता आपण पूर्णपणे ही वरची साल आहे ना ती पूर्ण काढून टाकायचं. थोडं सुद्धा नाही ठेवायचं, कारण की त्यामुळं मग काय होतं, कडू लागतं. थोडं कडू अशी वेगळी चव त्याला गुळांब्याला येते. तर पहा, मैत्रिणींनो, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची किसणी असेल तर माझ्याकडे अशा पद्धतीची आहे. मी ही डीमार्ट वरून खरेदी केली होती. यामध्ये तुम्ही पाहू शकता चिप्स बनवता येतात. हे मोठ्या साईजचा हा साचा आहे, हा थोडा छोट्या साईजचा आहे. याला थोडे शेपचे असे बटाट्याचे चिप्स बनवता येतात त्याच्या सहाय्याने. इथं पण एक वेगळा साचा आहे, इथं पण थोडं छोटा आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने ही किसणी बनवलेली आहे. तुम्हाला अशी किसणी आवडली असेल तर तुम्ही कधी डीमार्टला व्हिजिट केली किंवा तुमच्या शॉपमध्ये तुम्ही पण विचारू शकता नजीकच्या एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये, ते तुम्हाला देतील अशा प्रकारची किसणी. तर खूप छान असा याचा उपयोग होतो वेगवेगळ्या पद्धती. मी ज्यावरती चिप्स पण बनवलेले आहेत ती किसणी माझ्याकडे पहिली मी एक बटाट्याच्या चिप्सचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. ती किसणी घ्यायच्या आधी माझ्याकडे हीच होती, त्यावेळेस मी ह्याच्या साह्याने चिप्स बनवलेले आहेत. तर खूप छान आहे, तुम्ही नक्की घ्या. तर याच्या साह्याने मी आता कैरीची पूर्णपणे असा किस करून घेणार आहे.
अशा पद्धतीने पहा त्याचा पूर्णपणे कलर चेंज होत आहे. आपला गुळ आंबा पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि पाहूया आपण पृथ्वी आता काय सांगतोय. आवडलं तुला? छान लागतंय ना? मस्त आहे ना? अजून खायचा? सगळं संपवा तेवढा. मी पण थोडासा गुळ आंबा टेस्ट करून पाहिला आणि खूप छान अशी टेस्ट लागत आहे. खूप छान असं तयार झालेलं आहे. चला तर मग आपला चॅनल लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.